नमस्कार मंडळी, सर्वांचं शासन निर्णय GR या चॅनलवरती सहर्ष स्वागत. मित्रहो, महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना अतिशय मोठा दिलासा दिलेला असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम थेट जमा करण्यासाठी आता सरकारने आपल्या हालचाली या गतिमान केलेल्या आहेत. मित्रो, या योजनेचा पैसा जो आहे तो थेट आणि सुरक्षितपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोहोचवण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये एक विशेष पूल बँक खाते उघडण्याचे आदेश शासनामार्फत देण्यात आलेले आहेत. या कर्जमुक्ती योजनेचे संपूर्ण व्यवस्थापन आणि आर्थिक व्यवहार ITच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे पार पाडले जाणार आहेत. शासनाकडून या मुख्य खात्यात निधी जमा होताच पुढील 24 तासांच्या आत बँक ती रक्कम संबंधित पात्र शेतकऱ्यांच्या वैयक्तिक कर्ज खात्यात वर्ग करेल. ही प्रक्रिया ऑनलाईन आणि पारदर्शक पद्धतीने होणार असल्यामुळे यामध्ये कोणताही गैरप्रकार किंवा दिरंगाई होणार नाही. हे विशेष खाते मुंबईतील बँक ऑफ महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंट बिझनेस ब्रांचमध्ये उघडले जात असून ते सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या नावे असणार आहे. पूल बँक खाते म्हणजे एक मुख्य मध्यवर्ती म्हणजे सेंट्रलाइज्ड खाते असते, ज्या ठिकाणी अनेक उपखात्यांचा निधी हा व्यवस्थापनासाठी एकत्र ठेवला जातो. आता या खात्याचा वापर केवळ आणि केवळ याच कर्जमुक्ती योजनेसाठी केला जाणार आहे. इतर कोणत्याही कामासाठी या निधीचा वापर करता येणार नाही. आणि विशेष म्हणजे योजनेअंतर्गत शेवटच्या पात्र शेतकऱ्याला लाभ मिळून संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होताच हे विशेष पूल बँक खाते तातडीने बंद करण्याचे कडक निर्देश हे सरकारने दिलेले आहेत. तर अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंददायक बातमी आपल्या शेतकरी मित्रांसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलीत. मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बंधू असलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तसंच आपण आपल्या शासन निर्णय GR या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला बटन प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. धन्यवाद.